संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल. नमस्कार, मी अश्विनी घारू. संवाद लाईव्ह टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. न्यायालयाचा मनाई हुकूम असतानाही नगर परिषदेने केली मालमत्ता जप्तीची कारवाई. गाळेधारक संतापले. महिला स्वच्छतागृहांच्या मागणीसाठी मनसेसह नगरसेवक मंगेश खांडरे यांचे आमरण उपोषण सुरूच. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. 1997 साली शिरूर नगर परिषदेनं सुरुवातीला 3 वर्षाच्या भाडे करारावर व्यापारी संकुलातील गाळे भाडे तत्वावर दिले होते. पुढे तडजोडीच्या तत्वावर हा करार सर्वसहमतीनं वाढवून देण्यात आला. आज मात्र गाळेधारकांनी 31 मार्च पर्यंत भाडे भरूनही न्यायालयाचा मनाई हुकूम असतानाही अचानकपणे मालमत्ता जप्तीची कारवाई केली. यामुळे गाळेधारकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. नगरपालिकेचे जे गाळेधारक आहेत 1997 साली त्यांचा करार झाला. 97 ते 99 असा 3 वर्षाचा करार पूर्ण झाल्यानंतर नगरपालिकेने गाळे खाली करण्याचे त्यांना आदेश दिले. परंतु गाळेधारकांनी नंतर कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर काही कालांतराने कोर्टात केस चालत गेली आणि नंतर नगरपालिकेने आणि गाळेधारक यांच्यात तडजोड होऊन गाळेधारकांच्या ताब्यात हे गाळे त्यांना देण्यात आले. परंतु गाळेधारकांना गाफील ठेवून नगरपालिकेने आज त्यांची मालमत्ता जप्त सील केलेली आहे. तर जाणून घेऊया गाळेधारकांच्या प्रतिक्रिया. 1997 व 99 मध्ये झालेल्या करारानुसार आम्ही भाडं व टॅक्स डिपॉझिट 1999 पर्यंत भरायला आलेलो आहे. नगरपालिकेने लिलाव न करता नगरपालिकेने 99 मध्ये गाळे खाली करून देण्याच्या नोटिसा बजावल्या. नगरपालिका कोर्टात गेली. 2006 पर्यंत कोर्टामध्ये दावे चालू होते. 2006 मध्ये नगरपालिकेने गाळेधारकांमध्ये तडजोड झाली. त्रिसदस्यला मध्यस्थी ठेवून त्रिसदस्याचे भाडे, टॅक्स व डिपॉझिट गाळेधारकांनी त्या 2006 मध्ये मान्य केले. 2008 मध्ये नगरपालिकेने तसा जनरल बॉडीमध्ये ठरावही मंजूर केला व सदर गाळेधारकांना संबंधित गाळे 1 ते 8 हे 30 वर्ष दीर्घ मुदतीसाठी द्यावेत असा प्रस्ताव तयार केला व आमच्याकडनं त्या हिशोबाने भाडे, टॅक्स व डिपॉझिट हे त्यांनी आमच्याकडनं मागणी केली व गाळे दावे काढून घेऊ असं सांगितले. त्यानंतर आम्ही ते पैसे सर्व भरले त्यांच्या म्हणण्यानुसार आणि कोर्टातून दावे काढून घेतले. तो आजपर्यंत नगरपालिकेने सांगितल्याप्रमाणे ठराव शासन दरबारी पाठवलेला नाही व 2006 ते 2017 वेळोवेळी नगरपालिकेने आम्हाला तुमचा प्रस्ताव शासन दरबारी पाठवू असं सांगून आमच्याकडनं टॅक्स व डिपॉझिट या रकमा टॅक्स व भाडे हे आकारत गेली व ते आम्ही भरत आलो. त्यानंतर 2013 मध्ये आम्हाला नवीन 9 व 10 नंबर गाळ्यांचे रेडी रेकनरप्रमाणे त्रिसदस्य कमिटीकडनं भाडे बोलवले गेले. त्या भाड्यांमध्ये नवीन गाळ्याची निर्मिती करून त्याच्यामध्ये विनाकारण 1 ते 8 गाळेधारकांना भरडलं गेलं. त्यानंतर 2013 मध्ये आम्हाला नोटिसा दिल्या गाळे खाली करण्यासाठी. त्यावेळेस नगरपालिकेतील गाळेधारक आम्ही सर्व 2013 मध्ये कोर्टात धाव घेतली की 2006च्या प्रस्तावाचं व आपण केलेल्या तडजोडीचं काय झालं म्हणून. तर गाळे खाली करून घेऊ नये म्हणून आम्ही कोर्टात गेलो. 2014 मध्ये कोर्टाने सदरचा स्टे ऑर्डर केली की व्यवसाय व व्यवसायाची जागा याला कोर्टाचा निकाल लागूसपर्यंत बाधा येता कामा नये म्हणून. या सर्व गोष्टींना नगरपालिकेने बेकायदेशीररित्या करून नगरपालिकेने आमच्यावरती आता 22 तारखेला ही कारवाई केली. यामध्ये नगरपालिकेने गाळेधारकांना व कोर्टाचा अवमान करून बेकायदेशीररित्या कारवाई केली आहे असं आमचं सर्व गाळेधारकांचं म्हणणं आहे. सर्व गाळेधारकांनी आज अखेर मार्च 2017 अखेर सर्व भाडे व टॅक्स नगरपालिकेला जमा केलेले आहेत. तशी रीतसर पावती नगरपालिकेने सर्व गाळेधारकांना दिलेली असे असून सुद्धा नगरपालिकेने ही कारवाई केली. ही आमच्यावर अन्यायकारक झालेली आहे. तसेच हेतुपुरस्कर आक्षेपाने केलेली ही कारवाई आहे. आम्ही सर्वजण या कारवाईचा निषेध करत आहोत. शिरूर शहरात महिला स्वच्छतागृहांच्या मागणीसाठी मनसे पदाधिकाऱ्यांसह नगरसेवक मंगेश खांडरे आणि लोकशाही क्रांती आघाडीने 27 मार्च पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असूनही नगरपालिकेनं मात्र या प्रश्नाकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतल्यानं आता पालिका काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याच्यामध्ये प्रमुख मागणी आमची एकच आहे की महिलांसाठी शिरूर शहरामध्ये स्वच्छतागृह उभी करण्यात यावी. आत्ताच नुकताच जागतिक महिला दिन फार मोठ्या प्रमाणात जगभर साजरा केला गेला. शिरूरची लोकसंख्या आज 50,000 आहे. त्या 50,000मध्ये 25,000 महिलांची संख्या आहे. असं असताना आणि 2007 सालापासून शिरूर नगर परिषदेमध्ये महिला राज आहे. राज्य शासनाने नगर परिषद महानगरपालिका शासन केंद्राच्या वतीने 50% आरक्षण मिळालं महिलांना. असं असताना 2007 साली नगराध्यक्ष बसल्या, विविध समितीचे सभापती बसल्या आणि आजही 2007 ते 2017 आजही महिला राज असताना शिरूर शहरामध्ये 20 ते 25,000 महिलांची संख्या असताना एकही महिलांसाठी स्वच्छतागृह नाही. म्हणून आमची प्रमुख मागणी ही आहे की महिलांचे स्वच्छतागृह त्वरित उभे करण्यात यावे. आमची मागणी मुतार्यांची आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महिलांसाठी प्रत्येक नगरपालिका हद्दीमध्ये स्वतंत्र मुतारे उभ्या केल्या पाहिजे. जसे पुरुषांच्या मुतारे असतात तशा महिलांच्याही असतात आणि त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला आदेश केलेले आहेत की प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रामध्ये नगरपालिका क्षेत्रामध्ये स्वतंत्र महिलांच्या मुतारे उभ्या केल्या पाहिजे. एकीकडे राज्य शासनाने त्यांना यावर्षी हागणदारी मुक्त पुरस्कार दिला आहे. आम्हाला प्रश्न पडला आहे की राज्य शासनाचं जे स्क्वॉड आलते किंवा सर्वेअर आलते त्यांनी काय सर्वे केलेला आहे या शहराचा, कोणत्या बेसवर त्यांना शासनाने हा पुरस्कार दिला. ज्या शहरामध्ये महिलांसाठी साधं मुतारी नाही, पुरुषांसाठीही नाही. आज मी जरी महिलांसाठी बांधत असलो तर दुसरी बाजू अशी पुरुषांसाठी पण नाही. त्या शहराला त्या नगर परिषदेला राज्य शासनाने पुरस्कार कसा दिला? आत्ता जे 28 फेब्रुवारी रोजी बजेट झालं त्या बजेटमध्ये आपली स्वतःची मागणी होती की जे सर्वसामान्य लोकांसाठी शौचालय असतात त्यासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात यावी. तशी मोठ्या प्रमाणात तर केली नाही त्यांनी, थोडीफार केलेली आहे. पण आता त्या प्रमाणात आपण ते काम प्रायोरिटीने शौचालयाचं काम करून घेण्यास आता येणारं जे जनरल बोर्ड आहे त्यामध्ये महिलांच्या स्वच्छतागृहाचं आणि त्या स्वच्छतागृहांची दुरावस्था जी झालेली आहे ती सुधारावी यासाठी आपण ती मागणी केलेली आहे. आता तो विषय जनरल बोर्डात पास होऊन जाईल किंवा मी पास करून घेण्याचा तो प्रयत्न करणार आहे. आत्ताचे जे सार्वजनिक शौचालय आहेत त्याची जी दुरावस्था झाली त्याला जबाबदार कोण आहे? नागरिक म्हणता येईल का प्रशासन म्हणता येईल? आता परिस्थिती अशी आहे की तिथं जाऊन नगरपालिकेचा कुठला अधिकारी तर वापरत नाही, ते कुठला नगरसेवक वापरत नाही. स्थानिक लोकांनी ती आपली मालमत्ता समजून वापरली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आम्ही ज्या नागरिकांना भेटलो तर नागरिकांचं मत असं होतं की इथं पालिकेचं कोणी स्वच्छता करण्यासाठी येत नाही, त्यामुळे ही दुरावस्था झालेली आहे. स्वच्छतेच्या बाबतीत पालिकेने काहीतरी पावलं उचलायला पाहिजेत. नाही, तो विषय आहे. पालिकेचं त्याच्या दुर्लक्ष झालं असणार आहे, 100% झालं असणार आहे. पण इथून पुढच्या काळामध्ये प्रायोरिटीने त्या स्वच्छतागृहाला एक माणूस उपलब्ध करून द्यायची व्यवस्थाची मागणी केलेली आहे आपण, तर ते दुरावस्था कमी होऊन जाईल ती. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. नवीन घडामोडी पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ॲप डाउनलोड करा आणि परिसरातील बातम्या जाणून घ्या. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.